नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी कोबीजपासून बनवलेली एक वेगळ्या पद्धतीची रुचकर अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही नाश्त्यामध्ये कोणत्याही चटणीबरोबर या टमॅटो सॉसबरोबर गरमागरम खाण्यासाठी सर्व करू शकता. तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक कोबीज घेतलेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला या कोबीजची सगळी पाणी काढून घ्यायची आहेत. तर आपल्याला ही कोबीची जी अख्खी पाने आहेत ती घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला हा जो पानांचा जाड भाग असतो तो व्यवस्थित तासून घ्यायचा आहे. तर मी इथे सगळ्या कोबीच्या पानांचा जो जाड भाग असतो तो तासून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे. तर मी इथे जो उरलेला कोबीज आहे तो घेतलेला आहे. तर हा कोबीज आपल्याला एकदम बारीक पहिला चिरून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे दुसऱ्या कोणत्याही भाजीची स्टफिंग बनवू शकता. तर मी इथे कोबीज एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला या कोबीची जी पाणी आहेत ती बॉईल करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 ग्लास पाणी ओतायचे आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ही जी कोबीची पाने आहेत ती घालायची आहेत. आणि आता ही पाणी आपल्याला 1-2 मिनिटांपर्यंत व्यवस्थित बॉईल करून घ्यायची आहेत. तर ही पाने जी आहेत ती शिजली पाहिजेत. तर आता इथे ही जी कोबीची पाने आहेत ती व्यवस्थित शिजली आहेत. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे. तर त्यासाठी गॅसवर आपल्याला एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मग मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मग कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि ती पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि सगळे मसाले व्यवस्थित फ्राय करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हा जो चिरलेला कोबीज आहे तो सगळा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप बारीक चिरलेला फ्लावर घालायचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही भाज्या घालू शकता. मग यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सगळे साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि ही जी स्टफिंग आहे ती 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. तर आता इथे 1 मिनिट झालेले आहेत आणि ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी एक बॅटर बनवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं आहे. मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चिमूटभर हळदीची पावडर घालायची आहे आणि यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला याचे पातळ असे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे, तर थोडे घटसरच बनवून घ्यायचं आहे आणि हे बेसन आणि पीठ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. त्यानंतर आपल्याला हे जे शिजवलेली कोबीची पाने आहेत ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये ही जी आपण बनवलेली स्टफिंग आहे ती घालायची आहे. आणि आता ही पाने आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आहे. तर आपल्याला या पानांचा रोल बनवायचा आहे.
तर मी ते पानांचा हा रोल बनवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला हे जे बेसनाचे बॅटर आहे ते घ्यायचे आहे आणि यामध्ये हे रोल डीप करायचे आहेत। तर व्यवस्थित यांना हे जे बेसनाचे बॅटर आहे ते लागले पाहिजे। त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे, तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे। मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे जे रोल आहेत ते घालायचे आहेत आणि आता आपल्याला ही रेसिपी व्यवस्थित दोन्ही बाजूनी ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। तर आता इथे हे रोल व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। तर तुम्ही अशा पद्धतीने कोबीचा हा जरा वेगळ्या पद्धतीचा गरमागरम नाश्ता बनवून सॉस नाही तर हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाहीतर एक स्नॅक्ससारखं चहा या कॉफीबरोबर पण देऊ शकता। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच, पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये। तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ।